आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं वुडबेस, MDF तसेच प्लायवूड फर्निचर फक्त GP माहेर फर्निचरमध्येच. सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली. 32,000 रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू. खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध. तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण GP माहेर फर्निचर. देवगाव रोड, गोळीबार मैदानाजवळ, पेट्रोल पंपा शेजारी, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. संपर्क 77 67 09 73 73. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन केलं गेलं. श्रीगोंदा शहरासह तालुक्यामध्ये अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यातच उन्हाचा पारा 40 अंशापार गेला आणि सारखी वीज जात असल्यामुळे नागरिक हैराण झालेत. यात शहरात काही छोटे व्यावसायिक आहेत, ज्यांचा व्यवसाय लाईटवर असल्यामुळे त्यांना याचा मोठा फटका बसतोय. सातत्यानं लाईन ट्रिप होत असल्यामुळे लाईनवरचे कर्मचारीही मेटाकुटीला आलेत. तर त्यात भर म्हणजे कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे लाईनवरच्या कर्मचाऱ्यांना काम संपत नाही आणि वीज तासनतास बंद राहते. कर्मचारी संख्या वाढवणं, लाईनचा मेंटेनन्स करणं यासाठी कोणतंही मटेरियल मिळत नसून ते उपलब्ध करून द्यावं, यासाठी आज श्रीगोंदा तहसीलसमोर सामाजिक कार्यकर्ते सतीश बोरुडे आणि टिळक भोस यांनी आंदोलन केलं. श्रीगोंदा शहर आणि तालुक्यामध्ये मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून MSCBचा कारभार अतिशय भोंगळ आहे. हे सगळ्यांना त्या गोष्टीचा त्रास होतोय. श्रीगोंदा शहरामध्ये 5-5, 6-6 तास लाईट येत नाही. ग्रामीण भागामध्ये तीच परिस्थिती आहे. उन्हाळ्यामध्ये शेतीच्या पिकासाठी लाईटची गरज आहे. जनरेटरवर डिझेल डाळून शेती करणं हे कोणालाही शक्य नाही. अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे. शहरी भागामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लाईट नाही. श्रीगोंदा शहराचा अर्थकारण हे लहान मोठ्या उद्योग व्यवसायांवरती, छोट्या छोट्या व्यावसायिकांवरती चालतं. तिथं सुद्धा 5-5, 6-6 तास लाईट नाही. त्यामुळे नागरिक पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत. आमचे सहकारी विशालजी सकट असतील, सतीश बोर्डे असतील, मागच्या 5-6 महिन्यापासून पाठपुरावा करतायत. श्रीगोंदा शहराला येणाऱ्या ज्या लाईन आहेत आणि शहरामधून बाहेर जाणाऱ्या ज्या लाईन आहेत त्या दुरुस्त करण्यात याव्या. त्याचा वारंवार मेंटेनन्स करण्यात यावा आणि त्या मेंटेनन्स झाल्यानंतर इथली लाईट काही प्रमाणात सुरळीत होईल ही अपेक्षा त्यांना होती. त्यासाठी वारंवार पाठपुरावा चालू होता. इथले उपअभियंता असतील, नगरचे अधीक्षक अभियंता असतील, यांच्याकडे पत्रव्यवहार चालू होता. मात्र तरी देखील कुणीच या गोष्टीची दखल घेत नव्हती आणि म्हणून मागच्या आठवड्यात आम्ही प्रशांत खांडेकर जे अधीक्षक अभियंता आहेत अहमदनगरला, त्यांची जाऊन भेट घेतली आणि त्यांना आंदोलनासाठी आम्ही पत्र दिलं. सतीशजींचा आग्रह होता की श्रीगोंदा शहर असेल, शनी चौक असेल आणि सगळ्याच परिसरामध्ये नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी त्यांच्याकडे येत होत्या आणि म्हणून आम्हाला नाईलाजाने ही आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. आज आम्ही बेमुदत हे आंदोलन सुरू केलं होतं. मात्र MSCBचे अधिकारी, तहसीलचे अधिकारी यांनी लेखी पद्धतीचं पत्र आम्हाला दिलेलं आहे आणि स्वतः खांडेकर साहेबांशी सुद्धा बोलणं आमचं झालेलं आहे की इथल्या MSCBच्या उपअभियंत्यांनी ज्या मेंटेनन्सच्या गोष्टी मागितल्या होत्या वरिष्ठांकडे त्या सगळ्या आम्ही उपलब्ध करून देऊ आणि 31 तारखेपर्यंत श्रीगोंदा शहर आणि तालुक्यातील विजेचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे सुरळीत करू, अशा पद्धतीचं लेखी आश्वासन आम्हाला प्रशांत खांडेकर साहेबांच्या माध्यमातून इथल्या स्थानिक MSCBच्या अधिकाऱ्यांनी आणून दिलेलं आहे. त्यामुळं आम्ही हे जे आंदोलन आहे ते तात्पुरतं स्थगित करत आहोत. पण जर 31 तारखेनंतर लेखी आश्वासन देऊन जर MSCBच्या कामकाजामध्ये सुधारणा नाही झाल्या तर मात्र आम्ही अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. जे आंदोलन इथले प्रशांत खांडेकर साहेब असतील, त्यांचे कार्यकारी अभियंता असतील, यांना सहन होणार नाही. आम्हाला शेवटी नाईलाजाने कायदा हातात घ्यावा लागेल. नागरिकांसाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी जर ती वेळ आमच्यावर येणार असेल तर ती सुद्धा आम्ही करू. कायदा हातात घेऊ प्रसंगी मात्र MSCBच्या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचा, आमदार, खासदारांची ही जबाबदारी आहे की इथल्या स्थानिक विजेच्या प्रश्नावरती काम केलं पाहिजे. मात्र लोकसभेचे फक्त मतं मागण्यासाठी आले, रात्रभर यांनी पैसे वाटले, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. फक्त निवडणुकीच्या काळात सक्रिय राहणारे अनेक वाघसिंह फिरत होते, गल्लोबोळत फिरत होते. त्यांना या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि म्हणून इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचा आणि खासदाराचा सुद्धा आम्ही निषेध करतो. हा प्रश्न आम्ही हातात घेतलेला आहे आणि या प्रश्नावरती न्याय देण्याची जबाबदारी आता आमची. या आंदोलनाप्रसंगी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र सूर्यवंशी यांनी भेट देत आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय. तर दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्यास यापेक्षा मोठ्या स्वरूपाचं ठिय्या आंदोलन केलं जाईल, असंही टिळक भोस यांनी सांगितलंय. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.